गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला मग बघू आपण झुंबा क्लास. क्लासवरून घरी आले आणि चहा ब्रेड बटर बनवला आणि सर्वांना दिला. आंघोळ वगैरे करून नंतर देवपूजा हे करून घेतली. तर मी आज बनवत आहे कढी पकोडा. मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे टाकून मी हे वाटून घेईन. हे मी तर आपण फर्स्ट बनवून घेऊयात पकोडे. यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, मिरची पावडर थोडीशी, थोडासा गरम मसाला, धनिया पावडर, थोडीशी जिरे, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, थोडीशी हिरवी मिरची पिसलेली आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. अशा प्रकारे याच्यात आपण अगोदर तेल टाकून घेऊया. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात, त्याच्याने पकोडे फुलतात. चला मग आपण पकोडे हे तळून घेऊयात. इथे मी अशा प्रकारे 2 वाटी दही घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच बेसन, थोडीशी हळद, आपण मिरची लसूण पिसलेला हा मिरची, हिरवी मिरची, थोडंसं मीठ, त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकू. तर आपण बनवूयात कढी. त्याच्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, जिरा, हिरवी मिरची, लसूण, हल्दी, लाल मिर्च, आता याच्यामध्ये आपण दही आणि बेसन टाकूयात.
थोडंसं गरम पाणी. मीठ टाकून घेऊयात थोडंसं चवीनुसार, जसं लागेल तसं. आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये टाकूयात आपण पकोडी. अशा प्रकारे आपला कढी पकोडा तयार आहे.